नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हे जे माझ्याकडे शिवलेले ब्लाऊज आहेत यांचं कोणचं पॅटर्न शिवलेलं आहे, याची शिलाई काय घेतलेली आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर दाखवणार आहे। तर बघा, एवढे हे जे ब्लाऊज आहेत हे प्रत्येकांचं मी तुम्हाला एक एक करून दाखवणार आहे, त्याची शिलाई सांगणार आहे किती घेतलेली आहे। तर बघा, हा जो ब्लाऊज आहे रेग्युलर साडीचा आहे, रेग्युलर वापरण्यासाठी कस्टमरने शिवून घेतलेला। तर हा जो ब्लाऊज आहे तो 2 पीस कटोरीचा मी ब्लाऊज शिवलेला आहे। तर या बघा, हा कटोरी ब्लाऊज तुम्ही पाहू शकता, बॅक साईडला लेस टाकलेली आहे आणि नॉट टाकलेली आहेत। अशा पद्धतीने मी हा जो ब्लाऊज शिवलेला आहे तर याची शिलाई मी घेतलेली आहे 220 रुपये। तुमच्या भागात या ब्लाऊजला किती शिलाई घेतली जाते तेही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका, किंवा मी कमी घेते किंवा जास्त घेते तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगत चला। तर बघा, हाही ब्लाऊज 2 पीसचाच आहे, 2 पीस कटोरीचा आहे, शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि यालाही बॅक साईडला मी इथे लेस आणि नॉड लावलेले आहेत। तर याची शिलाई मी घेतलेली आहे 250 रुपये, कारण याला स्टोन आहेत छोटे छोटे आणि हे स्टोन जे आहेत स्टिच करताना खूप प्रॉब्लेम देतात। फक्त गळ्यापुरते नाही तर फिटिंग, कंबर, बाही सगळीकडे हे प्रॉब्लेम देतात। पूर्ण पाठीवरती असे स्टोन होते, त्यामुळे मग स्टिचिंग करताना प्रॉब्लेम येत होता, म्हणून मी 30 रुपये एक्स्ट्रा घेतलेले आहेत। तर बघा, आता नंबर 3चा हा ब्लाऊज आहे। तर हा ब्लाऊज आहे फक्त कटोरी ब्लाऊज आहे। कटोरी ब्लाऊजचा शेप बघा, अजिबात बिघडत नाही किंवा घातल्यानंतर खूप छान असा हा शेप येतो। आणि याला लावलेले आहेत मी नॉड, फक्त लेस टाकलेली नाही, पाठीला गोट दिलेला असल्यामुळे लेस टाकलेली नाही। तर याची शिलाई मी घेतलेली आहे 190 रुपये। अस्तरचे चार्जेस मी वेगळे लावते, फक्त हे शिलाईचे चार्जेस आहेत। अस्तर काही स्लीव्जला लांब असतील तर जास्त लागतं, शॉर्ट असतील तर कमी, त्यामुळे मी अस्तरचे चार्जेस याच्यामध्ये घेत नाही। तर बघा, हाही ब्लाऊज जो आहे 2 पीस कटोरीचा आहे, एकमेकांवरती ठेवल्यामुळे थोडेसे दबल्यासारखे झालेले आहेत। तर बघा, गळा पाहू शकता आणि स्लीव्जही पाहू शकता। इथे बॅकला काय केलेलं आहे, एकाच कस्टमरचे हे काही ब्लाऊज आहेत, तर त्यांनी नॉर्मल गळे सांगितलेले होते। तर बघा, डबल लेस टाकलेली आहे आणि इथे नॉड टाकलेले आहे, डबल लेस टाकून नॉड सांगितलेले होते। आता याची शिलाई मी घेतलेली आहे 230 रुपये। तर बघा, याच्यामध्ये अस्तरचा चार्जेस वेगळा लावला गेलेला आहे, प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी अस्तरचा चार्जेस वेगळे लावते। त्यानंतर आपला हा नंतरचा ब्लाऊज आहे, तर तो मी घेतलेला आहे। हाही ब्लाऊज आहे इथे 2 पीस कटोरीचाच आहे। आता बोट नेक आणि प्रिन्सेस असेही मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, इथेही 2 पीस कटोरीचाच ब्लाऊज आहे हा। खूप जास्त माझ्याकडे हा ब्लाऊज चालला जातो, प्रत्येक कस्टमरला हाच ब्लाऊज आवडतो माझ्याकडचा। तर बघा, हा 2 पीस कटोरीचा ब्लाऊज आहे, याला नॉड लावायचे विसरलेले आहेत, ते लावून घेणार आहे मी नंतर। आणि बॅक साईडला अशी डिझाईन आहे, स्लीव्जलाही डिझाईन आहे आणि इथेही स्टोनचं काम असल्यामुळे इथे मी काय करणार आहे, 240 रुपये शिलाई घेणार आहे या ब्लाऊजची। नॉट टाकून, इथे नॉट टाकलेला नाही आहेत, टाकल्यानंतर 240 या ब्लाऊजचे शिलाई चार्जेस होतात। तर बघा, आता नंतरचा ब्लाऊज आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर हा ब्लाऊज आहे दुसऱ्या कस्टमरचा, प्रत्येक कस्टमरचे वेगवेगळे पॅटर्न राहतात। तर बघा, यांचा हा जो ब्लाऊज आहे, फ्रंटला गोल गळा, शॉर्ट स्लीव्ज आणि कटोरी ब्लाऊज, साधा कटोरी ब्लाऊज त्यांना हवा होता, 2 पीस वगैरे नको। आणि बॅक साईडला ही गळा खूप छोटा होता आणि बॅक आणि फ्रंटला इथे त्यांना गोट द्यायचा होता। तर जशी कस्टमरची चॉईस असते त्या पद्धतीने आपण ब्लाऊज शिवतो। याची शिलाई मी घेतलेली आहे 180 रुपये। आता त्यानंतरचा आपण दुसरा ब्लाऊज घेऊयात। तर हा जो ब्लाऊज आहे बघा, हा आहे 4 टक्सचा ब्लाऊज आहे। समोरील गळा जो आहे तो डीप नेकचा आहे आणि बॅक नेकही इथे डीप नेकच आहे।
तर बघा 4 टक्सचा ब्लाऊज म्हणजे कसा, तर इथे चारही बाजूने टक्स दिलेले असतात, म्हणून हा 4 टक्स किंवा साधा ब्लाऊज असं दोन्हीपैकी आपण म्हणू शकतो. तर बघा इथे पफ स्लीव्ज आहेत, फक्त शोल्डर पफ स्लीव्ज दिलेल्या आहेत या पद्धतीने. आणि इथे बघा इथे स्टोनचं काम आलेलं आहे. स्टिचिंग करताना सावकाश शिवावं लागतं, नाहीतर मग प्रॉब्लेम येतो. आता या ब्लाऊजची शिलाई जी आहे ती 230 रुपये मी घेतलेली आहे विथ डिझाईन. डिझाईनचा वेगळा चार्जेस लावलेला नाही. विथ डिझाईन 230 रुपये मी इथे घेतलेले आहेत. तर बघा आता हा जो ब्लाऊज आहे प्रिन्सचा ब्लाऊज आहे. समोरून आहे डीप नेक आणि प्रिन्सचा पफ बघा किती सुंदर आलेला आहे. वेअर केल्यानंतर याला पफ टाकण्याची सुद्धा गरज लागत नाही, एवढा सुंदर हा पफ आहे. तर बघा या पद्धतीने मी प्रत्येक ब्लाऊज याच पद्धतीने स्टिच करते. स्लीव्ज आहेत एल्बो स्लीव्ज, बघा कोपरापर्यंतच्या स्लीव्ज आहेत, म्हणजेच एल्बो स्लीव्ज या ठिकाणी आपण म्हणू. समोरील झाला डीप नेक आणि बॅक साईडला बोट नेक टाकून अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे. बॅकला इथे सेंटरला एकदम पॅक आहे. शो बटन इथे फक्त शोसाठी लावलेला आहे आणि आकार पाहू शकता तुम्ही गळ्याचा कसा आहे. तर या पद्धतीने मी शो बटन लावलेला आहे. आणि या ब्लाऊजची शिलाई मी घेतलेली आहे 350 रुपये. तर बघा अशा पद्धतीने हा स्टिच करून घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खालीही शो बटन लावू शकता. आता बघा आपण नंतरचा एक ब्लाऊज घेणार आहोत. यालाही फ्रंटला डीप नेक आहे आणि बॅकला बोट नेक आहे. तर बघा इथे मी या पद्धतीने ब्लाऊज स्टिच केलेला आहे. प्रिन्स कटच आहे हा पण. याचाही पफ तुम्ही पाहू शकता किती व्यवस्थित आलेला आहे. तर स्लीव्ज आहेत त्या 3/4च आहेत. बॅक साईडची डिझाईन तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथे बनवलेली आहे. बॅकला इथे कुठेही नॉड वगैरे वापरलेले नाही आहे, डायरेक्ट फक्त एक पॅच डिझाईन बनवलेली आहे. आणि डिझाईन जी आहे ती या पद्धतीची आहे, पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी आहे. या डिझाईनचा फुल व्हिडिओही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. आणि याचीही शिलाई मी या ठिकाणी 350 रुपयेच घेतलेली आहे. तर बघा या पद्धतीने ही ब्लाऊज मी स्टिच करून घेतलेला आहे. आता नंतरचा आपण एक ब्लाऊज घेणार आहोत, तो आहे साधा ब्लाऊज. साधा म्हणजे बिना अस्तरचा ब्लाऊज या ठिकाणी घेतलेला आहे आपण. तर बघा बिना अस्तरचा हा ब्लाऊज आहे, कटोरी ब्लाऊज आहे. पहा इथे कटोरी ब्लाऊज आहे, कटोरीचा शेप पाहू शकता. आणि आतून याची फिनिशिंग बघा खूप सुंदर अशी फिनिशिंग आहे. बिना अस्तरचा हा ट्रेंडमध्ये आहे पीस सध्या. बरेच जण या पिसाला अस्तर लावतात आणि बरेच जण अस्तरही लावत नाहीत, अशा पद्धतीचा हा ब्लाऊज आहे. आता याची शिलाई मी घेतलेली आहे 90 रुपये. तर बघा मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ.